नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आषाढ म्हटलं की बरेच तळणीचे पदार्थ आपण बनवतो। आषाढामध्ये तळणीचे पदार्थ का बनवले जातात किंवा आषाढ तळला का जातो ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आज आपण आषाढामध्ये बनवले जाणारी पारंपरिक रेसिपी ती म्हणजे कापण्या। आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या बिस्किटसारख्या रंगावरती आणि शंकरपाळीप्रमाणे आतून छान अशा याला लेयर्स येतात अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता या कापण्यांना अगदी सुंदर असा रंग आलेला आहे। ही पद्धत जर वापरली तर कापण्या वातड न होता छान खुसखुशीत होतात आणि घरातील न आवडणारी मंडळी सुद्धा या कापण्या मागून खातील इतक्या सुंदर आणि सुरेख होतात। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून परफेक्ट अशा तुमच्यासुद्धा कापण्या बनवून तयार होतील। वाटीने प्रमाण दिलेले आहे त्यामुळे बिलकुल या कापण्या कशाही जरी बनवल्या तरी बिघडणार नाहीत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। कापण्या वातड होऊ नयेत यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे साहित्यांचं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण मैद्याचा वापर न करता 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। सुंठ आणि जायफळाची पावडर, सुंठ जायफळाची पावडर नसेल तर वेलचीची पावडर वापरली तरी सुद्धा चालणार आहे। सर्व कोरडं साहित्य आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कापण्या शंकरपाळीप्रमाणे खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी आपण तेलाचं कडकडीत मोहन घालणार आहोत। यामुळे काय होईल, कापण्या आपल्याला शंकरपाळीप्रमाणे छान अशा लेयर्स असलेल्या खायला मिळतील आणि खुसखुशीत अशा तयार होतील। तर तेलाची किटली असते त्यातील 2 चमचे या ठिकाणी आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने पाहिजे झालं तर साधारणतः 3 चमचे हे तेल आहे। 1 वाटी पिठासाठी आपल्याला 1 चमचा तेल याप्रमाणे वापर करायचा आहे। हे कडकडीत असं तेलाचं मोहन आपल्याला या कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम आहे यासाठी सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने अगदी छान व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। पिठाला व्यवस्थित तेलाचं मोहन लागलं पाहिजे यासाठी छान असं हे मोहन मी या ठिकाणी पिठाला चोळून घेतलेलं आहे। यानंतर गॅसवरती मी एक पातेले ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ काढून घेऊयात। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला करेक्ट अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये गूळ आपल्याला मंद आचेवर छान विरघळून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा गूळ मिक्स करायचा जेणेकरून तो तळाला खाली लागणार नाही, करपणार नाही। तर पाण्याला उकळी न आणता फक्त पाण्यामध्ये आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। तर बघू शकता पाण्यामध्ये छान असा गूळ विरघळलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे। या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने पाणी मी चेक केलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी आपण गव्हाच्या पिठामध्ये गाळून घेऊयात आणि या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये जर काही कचरा असेल, एखादा गुळाचा खडा राहिला असेल तर तो वेगळा होतो। यासाठी गुळाचं पाणी गाळून घेणं गरजेचं आहे। चमच्याच्या साहाय्याने गुळाचं पाणी आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। चमच्याने मिक्स केल्यानंतर आता हे आपण हाताने मळून घेऊयात। एवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये छान असं परफेक्ट पीठ मळलं जातं। जर गरज वाटली तर वरून तुम्ही एखाद दुसरा चमचा थोडंसं थंड पाणीसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो गरज पडत नाही। या पद्धतीने थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत तयार होतात। तर लगेचच याच्या मी कापण्या तयार करायला घेणार आहे। थोडासा पीठ या पद्धतीने पोळपाटावरती काढून घेतलेला आहे। रेग्युलर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि कापण्या लाटताना आपल्याला या पद्धतीने अगदी थोड्याशा जाडसर लाटायच्या आहेत। चपातीपेक्षा थोड्याशा जाडसर ठेवा जेणेकरून कापण्या ह्या कडकडीत न होता थोड्याशा खुसखुशीत होतात। जर तुम्ही खूप अशा पातळ लाटल्या तर त्याच्या कापण्या खूपच अशा कडक होतात। जर तुम्हाला कडक आणि कुरकुरीत अशी कापणी आवडत असेल तर थोडीशी पातळ लाटू शकता।
थोडीशी अर्धी पोळी या पद्धतीने लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडी या पद्धतीने खसखस भुरभुरून घ्यायची आहे, जेणेकरून ती पिठाला छान चिकटते. त्यामुळे अर्धी पोळी लाटून झाल्यानंतर या पद्धतीने खसखस आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हलकीशी जाडसर आपल्याला पोळी लाटायची आहे. तर या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे. साईडने तुम्हाला चिरा गेल्यासारख्या दिसत असतील, पण आपण घट्टसर पीठ मळलेलं आहे, त्यामुळे पिठाला थोड्याशा चिरा जातात. तर चाकूच्या साहाय्याने साईडच्या कडा आपण कट केलेल्या आहेत आणि आता याला आपण कापण्यांचा आकार देऊयात. तर डायमंड शेपमध्ये कापण्या आपण बनवणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर स्क्वेअर शेपमध्ये पण बनवू शकता, पण डायमंड शेपमध्ये बनवलेल्या कापण्या अगदी सुंदर दिसतात. यासाठी याला आपण डायमंड शेप द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कापणी बनवताना आपल्याला जास्त पातळसर लाटायची नाही. तर या पद्धतीने एवढी अशी जाडी याची ठेवायची आहे. त्यामुळे कापण्या छान अशा खुसखुशीत तयार होतात आणि चवीला छान लागतात. खूप जास्त जाड जर ठेवल्या तर त्या मऊ पडतात आणि आतपर्यंत जास्त छान तळल्यासुद्धा जाणार नाहीत. लवकर तळण्यासाठी सुद्धा वेळ जाईल. यासाठी खूप जास्त जाडसर देखील कापण्या तुम्ही तयार करू नका. तर याच पद्धतीने सर्व कापण्या या ठिकाणी मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा सर्व पिठाच्या या पद्धतीने कापण्या एकदाच लाटून तयार करून घ्या. आता कापण्या कशा तळायच्या ते पाहूया. कापण्या तळताना खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला मीडियम लो फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कापण्या तळायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, एक हवं तर तुम्ही तेलामध्ये कापणी सोडू शकता किंवा एका वेळी जास्त घेऊन मुठीमध्ये घेऊन त्या पद्धतीने सुद्धा कापण्या तेलामध्ये सोडू शकता. बिलकुल त्या एकमेकांना चिकटत नाहीत. तर आता आपण आषाढ का तळला जातो ते पाहणार आहोत. पावसाळ्याचे दिवस जूनपासूनच सुरू होतात. तर आषाढामध्ये तळणीचे पदार्थ पारंपरिक पद्धतीने तळून खाल्ले जातात. कुरडया, पापड या पद्धतीने तळून आपल्याला खाण्याची इच्छासुद्धा होते. तर हवामान बरंचसं उन्हाळ्यानंतर बदललेलं असतं. शरीराला थोडेसे आतून तेलाची वंगणाची गरज असते. यासाठी आषाढामध्ये पूर्वीपासूनच हे असे तळणीचे पदार्थ बनवून शरीराला थोडंसं वंगण देण्याचं काम केलं जातं. तर कोणी कापण्या बनवतं, कोणी पापड तळतं, कुरडया असे वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. कोणाला गोड आवडत नसेल तर काहीजण तिखट मिठाच्या पुऱ्यासुद्धा बनवून ठेवतात. तर बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये आपल्याला चटपटीत असं खाण्याची इच्छा होते. आषाढामध्ये पाणीसुद्धा दूषित झालेलं असतं. यासाठी शरीराला आतून वंगण देण्यासाठी पूर्वीच्या लोकांनी केलेल्या ह्या छोट्या छोट्या आरोग्याच्या दृष्टीनं परंपरा आहेत. यासाठी आषाढामध्ये हा पारंपरिक तळणीचा खुसखुशीत असा कापण्याचा पदार्थ तुम्ही बनवून पहा. गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे पदार्थ ज्यावेळेस आपण घरामध्ये बनवतो त्यावेळेसच आपल्या मुलांना हे पदार्थ खायला मिळतात. तर पारंपरिक हे पदार्थ वर्षातून एकदा तरी आपण बनवायलाच हवेत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने कापण्या नक्की ट्राय करा. तर मीडियम लो फ्लेमवरती कापण्या मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत. खूप जास्त डार्क रंगावरती कधीही कापण्या तळायच्या नाहीत, कारण जशा थंड होतील तसा त्याचा रंग बदलतो. कारण आपण तेलातून काढल्या तरी त्या भरपूर अशा गरम असतात आणि तळण्याची प्रोसेस चालू असते. यासाठी तेलातून काढताना हलक्या तांबूस रंगावरती काढा, जेणेकरून त्या खूप जास्त काळपट देखील होणार नाहीत. कारण याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. गूळ आणि गव्हाचं पीठ एकत्र आलं की थोडासा पदार्थाला जास्त डार्क रंग येतो. यासाठी कापणी लाटतानासुद्धा आपल्याला खूप जास्त जाडसर लाटायची नाही, जेणेकरून ती आतपर्यंत छान तळी जाईल आणि कच्ची राहणार नाही. तर बघू शकता मीडियम लो फ्लेमवरती अलटून पलटून छान अशा या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कापण्या तळून घेणार आहे. जशी कापणी आपण तेलातून काढू तेव्हा आपल्याला थोडीशी ती मऊसूद लागते, पण जशी थंड होईल तशी ती आतून छान कडक व्हायला, खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यामुळे सुरुवातीला ही जरी तुम्हाला मऊ वाटली तरीसुद्धा ती आतपर्यंत छान तळली गेलेली आहे. त्यामुळे बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाही. तर अशा सुरेख रंगावरती मी उरलेल्या सर्व कापण्या तळून घेणार आहे. तुम्हीसुद्धा या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून
या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवायला घ्या। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर लवकरच भेटूया अजून एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।